नमस्कार. मल्टीपर्पज आदर्श न्यू इंग्लिश स्कूल गौडगाव या स्कूलचा गेट टुगेदर करण्यात आला. चक्क 15 वर्षांनी भेटले जुने मित्र आणि मैत्रीण. सविस्तर बातमीपत्र. बार्शी तालुक्यातील गौडगावमध्ये मल्टीपर्पज आदर्श न्यू इंग्लिश स्कूल गौडगाव या स्कूलचे 2009 ते 2010 सालच्या 12वीच्या बॅचचे गेट टुगेदर करण्यात आले. दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित करण्यात आले. यावेळी शिक्षक लोंढे सर, संजय भडसर, संदीप चव्हाण सर आणि संजय सोनवणे सर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या गेट टुगेदरसाठी माजी विद्यार्थी व विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला होता. अतिशय उत्साहात वातावरणामध्ये 15 वर्षानंतर आपल्या मित्र मैत्रिणींना भेटण्यासाठी प्रत्येक जण सहकुशीने यामध्ये सामील झाला होता. शाळेतील मुलींनी आणि मुलांनी ग्रँड एंट्री करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते गौडगाव मधील शाळेचे शिक्षण आणि संस्कार प्रत्येकाच्या मनावर कोरले गेले होते. शाळेतील कार्यक्रम झाल्यानंतर मुदगलेश्वर मंदिरामध्ये जाऊन मित्र आणि मैत्रिणींनी दर्शन घेतले व नंतर स्नेहभोजनाचा आस्वाद घेण्यात आला. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. आज इयत्ता 12वीचा स्नेह वृत्तिंगत मेळावा 12वी इयत्ता 9वी 9-10 निमित्त सर्वजण उपस्थित राहिले. खूपच आनंद वाटला. जे विद्यार्थी परगावून आले, कोण बँकेच्या क्षेत्रामध्ये आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये आहात, हे सर्वजण आल्यानंतर आमचा आनंद अगदी द्विगुणित झालेला आहे. निश्चितच असे कार्यक्रम आपण पुढे ठेवावेत आणि आपला हा जो स्नेह वृद्धिंगत मेळावा आहे हा परत आयोजित करावा असे मी सर्वांना विनंती करतो. या कार्यक्रमानिमित्त आपण विद्यार्थ्यांनी मला इथं बोलवलं आणि मनोगत व्यक्त करण्याची जी संधी दिली याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. आम्ही हिला चिमा म्हणतो लाडाने. तर ती आहे आमची मागचे मुली गौडगावले ज्या आहेत त्या परिचयाच्या आहेत. कादर आहे, तर राहुलचं आणि खरं हजेरी घेण्याचा योग आता तुमची हजेरी घेणारे बरेच जणांचे घरचे आलेले आहेत. त्यामुळे तुमची हजेरी घेणं हे कठीण. घरी गेल्यानंतर तुमची हजेरी होतेच, बरोबर आहे. परंतु ते एक औपचारिकता म्हणून मी हजेरी घेणार आहे. प्रथमतः हे 12वीचं वर्ष आहे तुमचं आणि महत्वाचं वर्ष आहे. जर तुम्ही अभ्यास केला, चांगले मार्क्स मिळवले तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही नाव कमवणार आहात हे निश्चित. आणि तुम्हाला यंदा आता गेल्या वर्षीसारखं 11वी सारखं करून चालणार नाही. 11वीला बरं तुम्ही अस्तव्यस्तपणा केलेला आहे, कॉलेज बुडवलेले. यंदा जर तुम्ही तसं केलं तर आपल्या कॉलेजचाच नियम आहे 75% हजेरी भरली नाही तर आम्ही तुमचा फॉर्म काय करतो, कॅन्सल करतो. बऱ्याच जणांची फॉर्म कॅन्सल आपण केली असते. त्यामुळे आता आपण प्रथमतः पहिला तास आहे हजेरी घेऊया. प्रथमतः प्रभुणी. आता प्रफुल्ल राणी आहे, परंतु सविता प्रभुणे मला तुझं नाव आठवलं. सविता प्रभुणे मला पहिल्यांदा एक 15 दिवसाखाली फोन आला तिचा आणि घरची म्हटली प्रभुणी कोण, सविता प्रभुणे वगैरे नाही का. मी म्हणलं सविता प्रभुणे संगीतकाराच्या क्षेत्रामध्ये सविता प्रभुणे. घरच्यांनी मला विनोद केला की प्रभुणे सविता नाही म्हटलं एवढा मी लोक नाही की ज्याची सविता प्रभुणेशी ओळख. विद्यार्थीने म्हटलं प्रफुल्ल राणी प्रभुणे. ठीक आहे बसा. नंतर दुसरी विद्यार्थिनी बनसोडे अश्विनी. ठीक आहे मॅडम, तुम्ही तुमच्या चांगलं करिअर गाजवलेलं आहे. आम्हाला बसमध्ये नेता आणि हजेरी तुम्ही हजेरी घेता, तिकीट घेता तुम्ही. मला बराच योग आला उस्मानाबाद करताना मॅडम तिथं हजेरी घेतात आमची आणि तिकीट वगैरे अगदी छान काम आहे तिचं. नंतर विद्या जाधव. हो, तुमची ओळख होणारच आहे. आता बऱ्याच जणांच्या ओळखी नाहीये, तुम्ही फक्त तुमच्या दाढीचे चेहरे पाहून मी 15 वर्षानंतर बरंच पाणी वाहून गेले.
चालत नाही तर बाहेर त्यांना दाढी वगैरे त्यांना त्यामुळे ओळख पुसलेली आहे. तुम्ही सर्वांनी मला ओळखलं हे आहे तसाच आहे माझ्या माहितीनं, परंतु माझे विद्यार्थी मात्र मला खरं अभिमान आहे. तुमचे शरीरही वाढलेली आहेत आणि बुद्धिमत्ताही वाढलेली आहे. तुम्ही ओळखलं नाही मला, ठीक आहे. आता अनेक विद्यार्थी गेले, जवळजवळ 150 एका बॅचचे 45-50 म्हटले तरी असे 1000 विद्यार्थी गेलेले. जे काही खोडकर होते त्याला मी चांगलं ओळखतो खोडकर, आणि जे हुशार होते त्यांनाही ओळखतो. ठीक आहे, जे बोलता येतात त्या मध्ये मध्ये चालतात, मध्ये बोलले त्याला मी निश्चित ओळखतो मी त्यांना. नंतर मधलीच खोडकर आणि जे हुशार होते एकदम मागं बसायचा, पाठीमागं बसणार अगदी हुशार विद्यार्थी. काय नाही, पाठीमागं असणारे देखील तुम्हाला सांगेन म्हणून गटामध्ये असं काय नाही की पुढे बसल्यानंतरच तो हुशार असतो पाठीमागचे. सुप्रिया शिंदे छान बसा. रुपाली भट ठीक आहे. अमृता चव्हाण ठीक आहे. योगिता घुगे. घुगे मॅडम तुम्ही कुठून येता? बालगावून येता का? ठीक आहे, काय अडचण नाही जाऊन करायला. ठीक आहे. सायकलवरती येत होता तो, सायकलवरती येत होता. ठीक आहे. रेश्मा भट. संगीता पैकेकर. सोनटक्के. महादेव पोपट. येस सर. अजय शेख. येस सर. चेहरे फक्त तुमचे जाणवत आहे, चित्रानं घेत नाही पूर्णपणे मी. कारण तुम्हाला क्लास टीचर कोण होतं माझ्या माहिती ना? जीवन सर होते. मी फक्त तुम्हाला 1 तास शिकवण्याचं काम केलेलं आहे, तरी पूर्णपणे. अजय सोनवणे. विजय गोरे. तब्येत छान आहे, व्यायाम करताय, चांगली गोष्ट आहे. रामानंद कुलकर्णी महाराज. ठीक आहे. रामानंद पाटील. प्रवीण भट. समाधान गरड. समाधान गरड. अक्षर फार सुंदर आहे, फार सुंदर समाधानचं अक्षर, प्रभावित करणार हुशार विद्यार्थी आणि अक्षरामध्ये नंबर 1. राहुल गुरव. येस सर. राजकुमार बोबडे. येस सर. राजकुमार बोर्डिंगला होतास का? बोर्डिंगला. रवींद्र धोत्रे. येस सर. बालगावून अपडाऊन केलेले, बोर्डिंगला होता. अमोल पाडुळे. येस सर. पाडुळे गाव केवळ बोर्डिंगला. छान. आता केवळ म्हटल्यानंतर जरा जिव्हाळ्याचा विषय आमचा आपल्या तालुक्यातला, माडा तालुक्यातला. बरोबर. आणखी कोण होतं माडा तालुक्यात? प्रवीण जगदाळे. ठीक आहे. प्रवीण जगदाळे. येस सर. 11-12 तुम्ही बोर्डिंगलाच केलेले. छान. विद्या गरड. ठीक आहे, आजारी पडूच नका. 12वीच्या वर्षात आजारी पडला तुम्हाला तुमच्या मेरिटवर परिणाम निश्चित होतोय. फॉर्म कॅन्सल करून टाका. रणजित क्षीरसागर ऑब्सेंट आहे. तुम्हाला पत्र पाठवावे लागतील तुमच्या घरी आणि संपर्क साधावा लागेल. ज्ञानेश्वर